नमस्कार मित्रांनो. आज आम्ही आलोय गोरगाव पावसा येथील खंडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी. मित्रांनो, संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसा म्हणून संगमनेर जवळच एक 5-6 किलोमीटर अंतरावर हिवरगाव पावसा हे गाव आहे आणि ते आपण बघतोय तर आपण इथं एक गावाचं कुलदैवत म्हणलं तरी चालेल. तर असं तिथं मंदिर आहे, खंडोबा मंदिर. तुम्ही आलात का इथे? नक्की कमेंट मध्ये सांगा. हे मंदिर वर डोंगरावरती आहे आणि खालून वरती पायऱ्याने वरती जावं लागते. मंदिराची रचना खूप सुंदर पद्धतीची आहे आणि येथील यात्रा पण भरते या मंदिरामध्ये. मंदिराच्या समोर मोठा सभा मंडप आहे. खूप छान निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर वसलेले आहे मित्रांनो. जवळच एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर संगमनेर म्हणून मोठे गाव आहे या मंदिराच्या आसपास आणि एकदम निसर्गरम्य ठिकाणी आहे मंदिर. चला आपण आता वरती गडावर जाऊ. चला मित्रांनो, आता आपण गडाच्या पायऱ्यावरती चढून वरती जाऊ. खूप सुंदर या ठिकाणी रचना केलेली आहे गडाची. वरती चालताना भाविकांना बसण्यासाठी या पद्धतीचे लाकडी काही बाकडे केलेले आहेत. मित्रांनो, पायऱ्या गडाच्या अजून चालू व्हायच्या आहेत, परंतु त्याच्या अगोदर प्लॅटफॉर्म असा तयार केलेला आहे की खूप छान अशा पद्धतीने बघा तुम्हाला दिसते आणि इथं बसायला पण बाकडे वगैरे छान अशा रीतीने ठेवलेले आहेत जागोजागी. मित्रांनो, इथून पुणे नाशिक हायवे जवळच आहे. जर 2-4 किलोमीटरवर 2 ते 3 किलोमीटरवर असेल. आणि तुम्हाला जर कधी यायचं ठरलं तर नक्कीच संगमनेर बायपासच्या पुढे आले चन्नापुरी म्हणून गाव आहे, त्याच्या अलीकडेच हा फाटा पडतो हिवरगाव पावसा म्हणून. तुम्ही नक्कीच या आणि भेट द्या. गडाचे बांधकाम एकदम आणि दर्शन पूर्वी या ठिकाणी दगडावरूनच भाविक ये जा करत होते, परंतु आता नवीन सिमेंटच्या आपली दगडी पायऱ्या वगैरे तयार केलेल्या आहेत आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात मंदिर आहे व आपण आजूबाजूला बघू शकता. मित्रांनो, इथलं वातावरण एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतंय ना. निसर्गरम्य ठिकाणी असे मन शांत होतं एकदम. खूप छान वातावरण आहे, एकदम प्रसन्न वातावरण आहे. बरोबर ना गणेश? एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हा गड आहे. जसा तुम्ही जेजुरीला जाताय आणि जेजुरीचा गड बघताय त्या सारखाच जवळपास त्याच लूक आणलेले. आणि जरी समजा पाऊस पाण्याने किंवा इतर काही गोष्टींसाठी अडचण नको, जरी समजा भाविक वरती गडावर चालले तर तुम्ही बघताय वरती इथून तिथून छत केलेलं आहे पत्र्याचं शेड. पावसा पाण्याची म्हणजे पावसाची काही प्रॉब्लेम अडचण येणार नाही. सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पण लावलेले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे पण बघताय तुम्ही. सुरक्षिततेसाठी आता सगळीकडेच झालेले आहे, तसे इकडेही खूप छान अशा पद्धतीने त्यांनी कॅमेरे वगैरे लावलेले आहेत जेणेकरून कोणालाही काही अडचण येऊ नये. मित्रांनो, गडाच्या पायऱ्या चढताना सुनील भाऊ कसं वाटते? एकदम छान, थंड हवा लागते दोन्ही बाजूनी आणि एकदम शांत वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात आपण जेजुरीला आल्याची फिलिंग होती या ठिकाणी. एकदम व्यवस्थित वातावरण, मन शांत होतं.
आणि एकदम शांतता आहे या गडावर. आता तुम्हाला सांगतो, जर रविवारचा दिवस आजचा नाहीये, पण रविवारच्या दिवशी जर आली तर तुम्हाला नक्कीच इथं गर्दी बघायला भेटते. कुठले? हा ना, दर्शनाला आले होते का? हो, दर्शन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गडाच्या वरती आलेलो आहे. एकदम गडाच्या जवळपास आहे, एकदम आता जवळच आलोय. सुनील भाऊ, थकले का? हो. पुढे जाताना एकदम तीव्र उताराच्या पायऱ्या आहेत मित्रांनो. इथं एकदम असं टप्प्याटप्प्यावर आहे. थोडस वर राहिलंय, परंतु या ठिकाणी जरा तीव्र उताराच्या पायऱ्या आहेत. तुम्हाला मी बघितलं तर थोडस असं तीव्र वाटतं उतार, पण मध्ये मध्ये असं 3-4 पायऱ्या गेल्यानंतर असे टप्पे केलेले आहेत. त्याच्यामुळे जरी आपल्याला असं थकली किंवा काय असं वाटलं तर आपण थांबू पण शकता. नक्कीच नक्कीच. मित्रांनो, आपण आता वरून आपलं निसर्ग बघतोय, म्हणजेच गडाच्या खालचा जो आसपासचा परिसर आहे, तर आपण बघताय किती असा हिरवागार दिसतोय आणि वातावरण पण खूप छान आहे. थोडस ऊन पडलेलं आहे, सकाळपासून आभाळच होतं, पण आता थोडस ऊन पडलेलं आहे. परंतु वातावरण आणि देवदर्शनाला यायची इच्छा, या दोन्ही गोष्टी एकदम समांतर आल्या. आम्ही आता नक्कीच संगमनेरहून येत होतो, तर या रस्त्याने चाललो होतो. हा गड दिसला खालून, एक ना एकदम असं सुंदर असं दृश्य दिसतंय वर. वाटतं की इथे येऊन दर्शन घेऊन जावं. त्या उद्देशाने आम्ही या रोडने जाता थांबलो इथे आणि वर आलो तसेच दर्शनासाठी. मित्रांनो, लाईटीची वगैरे सगळी सोय इथं केलेली आहे, आपण बघताय. तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या आपल्या दर्शनासाठी. आणि एक तुम्हाला जवळच असं वाटेल की कुठंतरी आपण जेजुरी गडावरती आलोय. बरोबर, प्रति जेजुरी. आणि मित्रांनो, शेजारीच एक शाळा आहे, हायस्कूल पण आहे आणि मराठी शाळा पण आहे. दोन्ही पण एकत्रच दिसतंय आपल्याला इथं. जवळपास लवकरात लवकर, म्हणजे संगमनेर पासून आपलं चंदनापुरी पासून आपल्याला 2 मिनिटाच्या अंतरावर हे गड आहे. नक्की या. एकंदरीत मित्रांनो, आपण गडावरती पोहोचलोय आता. आपण एकंदरीत आलोय दर्शनासाठी, आपण बघताय. आणि दम पण लागलाय आता चांगला. वरती गडावरती आल्यानंतर आपल्याला जो लुक दिसतोय, तर गडाच्या वरचा हा परिसर आहे.
नमस्कार. आपल्या YouTube मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी काय म्हणत होतो, आपण आता गडावरती आलोय, तर या इथली यात्रा कधी भरते? माघ पौर्णिमेला भरते. हां, हां, हां. आणि भरपूर प्रमाणात गर्दी असते. 15-1 लाख पब्लिक येऊन जाते. इतकी पब्लिक हो. भरपूर प्रमाणात. संगमनेर तालुक्यात एक नंबर आहे, नगर जिल्ह्यात म्हणायचं. हां, हां. संगमनेर पासून आता आपल्याला किती अंतरावर आहे बरं? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर येतं नाही का? हो. म्हणजे हिवरगाव पावसामध्ये हो, हिवरगाव पावसा देवगड. हां, हां, हां. अजून काय माहिती भेटू शकते तुमची? हे मंदिराचं कळसाचं काम वगैरे कधी झालं? तरी 15-1 वर्ष झाली त्या आणि गडावरती पहिलं असंच चढावं लागत होतं. आता नाही, पायऱ्या आता वगैरे पायऱ्या पूर्वीच्याच आहे, जुन्या काळच्या, पण ही छत केलेलं आहे सोनवणीचं. हां, वरून म्हणजे हो, पावसा पाण्याने हो. काही सोनवणे. नवी मुंबईचा महापौर हां, हां. हे छताचं काम केलेलं आहे. देवाला आला उन्हाळ्या दिवसामध्ये. बरं. त्यांनी ते नवरा बायको देवाला आले जेव्हा उन्हाचा फुल तडाखा हं, हं, हं. आणि ते पायी पळाल्यामुळे त्यांचं हं, हं. आणि मग ते म्हणे बुवा हे लईच कठीण होतंय जरा पायांना तकलीफ होती म्हणे आम्ही हा, छत करणार ऊन लागतं ना, म्हणून तिने ऊन छताचं लागतं काम म्हणे, केलं ऊन तिने. लई पुण्याचं काम केलं. पुण्याचं हा, काम केलं मग तिने. जनता येते किती तापत असेल त्यांनी काय केलं हे शेडचं काम पूर्ण केलं अख्खं बरं, बरं. लगेच गेले ना 8 दिवसानं लगेच ते मुंबईवरून गाड्या बिड्या त्या लोखंड बिखंड सगळं तिकडूनच आणलं त्यांनी घेऊन गाड्या आले. भरून. हो, हो, डायरेक्ट मग पाठवून लगेच- दिलं तिथं काय हा, मग. लगेच त्यांनी मग ते इडच ठेकेदाराला हे दिलं बिल्डिंग वाल्याला मशीन वाल्याला हं, हं. त्यांनी 2, 2.5, 4 एक महिन्यामध्ये ते पूर्ण करून टाकलं. पूर्ण केलं. हो. पण आता उन्हाळ्यात पण यायला काही अडचण त्रास आता. नाही, काहीच नाही, उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यात नाही, काय आता अडचणच नाही, हिवाळ्यात नाही, त्रास नाही, काय नाही, पण एक सगळे आहे की व्यवस्थित. ते एक, आणि विखे साहेबांनी हे सगळं केले. 12 हो, हो, गट्टू वगैरे. नामदार साहेबांनी हो, नामदार साहेब. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला? नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आणि नक्कीच तुम्ही संगमनेर पासून काही जास्त अंतर नाहीये, 7 किलोमीटर अंतरावरच आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या, नक्की दर्शनासाठी या. तुम्हाला इथे नक्कीच जेजुरीचं दर्शन होईल. चला तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र.